या मोर्चासाठी मुंबई महानगरपालिकेच्या समोरचा जो मुख्य रस्ता आहे तो आता मुंबई वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आलेला आहे। अर्थात जर आपण बघितलं तर हा रस्ता फॅशन स्ट्रीटच्या दिशेने जातो, जिथून हा मोर्चा चालत इथपर्यंत येणार आहे। जर आपण आता बघितलं तर वाहतुकीसाठी हा संपूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे। आपण बघतोय बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, पोलिसांकडून हा संपूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या गाड्या देखील या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कडेकोट पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं जे लोक इथून जात आहेत त्यांना काहीसा वळसा घालून जावा लागतोय। हा रस्ता या मोर्चासाठी आता बंद करण्यात आलेला आहे। जर आपण पुढे बघितलं तर रस्त्याच्या मध्ये एक मोठा ट्रॉली उभी करण्यात आलेली आहे। त्या ट्रॉलीवरच स्टेजचं आयोजन केले जाणार आहे, जिथं जे नेते आहेत येऊन भाषण करतील। मात्र त्यासाठी आता जर आपण बघितलं तर मुंबई पोलिसांचं जे वाहतूक विभाग आहे ते अशा पद्धतीने इथं बॅरिकेड्स लावून संपूर्ण जे रस्ते आहेत ते आता हळूहळू बंद करताना दिसत आहेत। काहीसं मुंबईकरांना यासाठी त्रास देखील होणार आहे। मात्र ज्या पद्धतीने या मोर्चाची तयारी केली जाते, पोलिसांकडून देखील ती काळजी घेतली जाते। मी सांगत होतो या सगळ्या रस्त्यावर फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिकेची जी मुख्य इमारत आहे तिथं अशा पद्धतीने ध्वज लावण्यात आलेले आहेत तिन्ही पक्षांचे। अर्थात जर आपण बघितलं तर मनसे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशा पद्धतीने आता रस्ते बंद व्हायला सुरुवात झालेली आहे। वाहतूक शाखा त्यांचं या ठिकाणी चोख काम करायचा प्रयत्न करतायत, कुठेही अडचण होऊ नये, कुठेही गर्दी होऊ नये, कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हे प्रयत्न या ठिकाणी होत आहेत आणि त्यासाठी आता मुंबईतील काही रस्ते देखील या मोर्चासाठी बंद केले जात आहेत। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।